राज्यसेवेची जी परीक्षा आहे 6 जुलैला त्याच्यामधला पेपर सेकंड जो आहे तो सीसॅट याच्याकडं या वेळेला तर दुर्लक्ष करू नका. कारण मे बी सीसॅटची टफनेस लेवल जे आहे थोडा अवघड पण काढला जाऊ शकतो. बिकॉज शेवटचा अटेम्प्ट असेल म्हणजेच जे काही परीक्षा जी असणार आहे याचा पॅटर्न पुढल्या वर्षी चेंज होत आहे एक्झाम पॅटर्न. तो मुख्य परीक्षेचा होत आहे. बट यावर्षी बघितलं तर जो काही एक्झाम पॅटर्न जो आहे हा प्रिव्हियस इयर बेसवरती आहे. सो क्वेश्चन पेपरच्या बेसिसवरती सीसॅट जर पॅटर्न बघितला की जो 2022ला चेंज करण्यात आलेला आहे, जे क्वालिफाय लेवलचा केलेला आहे तो यावेळेला पण सीसॅट थोडा टफ असू शकतो आणि सीसॅटचे क्वेश्चन्स पेपर जे आहे ते जास्तीत जास्त सोडण्याचा पण प्रयत्न करा. थोडक्यात दुर्लक्ष करू नका. कारण सीसॅट जो जरी क्वालिफाय असला तरी त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स पडणं 33% पडणं खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ते मार्क्स आपल्याला मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं प्रॅक्टिस पण केलं पाहिजे. कमीत कमी 10 त्याच्या टेस्ट सिरीज सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे असतात त्याच्यामध्ये सीसॅटचे क्वेश्चन जे आहेत ना ते पण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जय हिंद मित्रांनो.